नमस्कार मित्रांनो, प्रेक्षक हो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडीकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. या महिन्यामध्ये अशा अनेक केसेस आल्या की ज्या थक्क करणाऱ्या आहेत. त्यांच्यामुळं भीती वाटायला लागली आहे किंवा चीड यायला लागली आहे, खूप राग येतो. कारण नाशिकमध्ये पहिल्यांदा अशोक खरातची केस गाजली. भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक हिंदू महिलांचं लैंगिक शोषण केलं व ते काही होत नाही तर सुरतच्या एक जिम ट्रेनरना सुद्धा अनेक महिलांचं शोषण केलं, त्यांच्यावर बलात्कार केले, त्यांचं लैंगिक शोषण केलं. अमरावतीमध्ये सुद्धा एक असं प्रकरण झालेलं आहे. त्याचेही 350 व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. 180 महिलांचं व्हिडिओ आहे असा मीडियावर बातम्या यायला लागल्या आहे. आणि हे सगळं ऐकून मन सुन्न होत आहे. आणि त्यातच नाशिकमध्ये दुसरी एक केस समोर आली आहे. चला तर आता आपण मूळ विषयावर येऊ. नाशिकमध्ये असं नेमकं काय घडलं तर नाशिकमध्ये TCS नावाची कंपनी आहे. TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जी कॉर्पोरेट कंपनी आहे, सॉफ्टवेअरच्या संबंधामध्ये आहे. अशा कंपनीमध्ये जिहाद झाल्याच्या बातम्या झळकल्या आहे. आपण आतापर्यंत ऐकत होतो लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद, थूक जिहाद, आर्थिक जिहाद, परंतु आता हा कॉर्पोरेट जिहाद झालेला आहे. तर हा कॉर्पोरेट जिहाद म्हणजे काय? तर या कंपनीमध्ये दीडशे 200 कर्मचारी आहेत. हिचं मुख्यालय पुण्याला आहे. आणि या कंपनीमध्ये दानिश शेख नावाचा एक टीम लीडर असतो. आणि याने मैत्रीच्या खातीर आपल्या एका हिंदू मुलीला नोकरीला लावून देतो म्हणून असा तिला आम्हीच दाखवलं आणि तिला नोकरीला लावलं. परंतु त्या नोकरीच्या नावाखाली तो तिच्याबरोबर हळूहळू लगट करायला लागला. आणि त्याला मदत करणारी होती इथली मॅनेजर निदा खान. ही निदा खानसुद्धा तरुणींना प्रेमानं बोलायची, सांगायची तुला काही प्रॉब्लेम आला तर तो माझाच मित्र आहे, अमको आहे, धमुक आहे. आणि या हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात हळूहळू ओढायच्या. सुरुवातीला गोड बोलायचं, नंतर हळूहळू हिंदू देवदेवतावर टिप्पणी करायची. तुमचे देव कसे आहे, तुमचा महादेव कसा, तुमचा गणपती कसा, तुमचा कृष्ण कसा, त्यावर भलतं सलतं बोलायचं, राग येईल असं बोलायचं. आणि या मुलींनी आपल्या वरिष्ठाकडे तक्रार केली निदा खानकडं. त्याच्यानंतर पुण्याला जी मुख्य HR होती अश्विनी चेनानी, हिच्याकडंसुद्धा ईमेल पाठवले. परंतु त्या अश्विनी चेनानी हिंदू असूनसुद्धा यांच्या ईमेलला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर काहीही ॲक्शन घेतली नाही. आणि त्याच्यामुळं हे निर्ढावले. आणि मग यांनी आपला फासा फेकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना कबाबमधून जे मांस असतं, मांसाचे कबाब बनवलेले असतात, बैलाचं, म्हशीच्या
किंवा गोमांसाचा चे कबाब बनवून आणि यांना गफलतमध्ये खाऊ घालायचे आणि नंतर सांगायचं की तुम्ही बाटले आहात. असं करून करून त्यांचं मन परिवर्तन केलं आणि त्या एका मुलीला रोजे धरायला लावले. तिचं राहणीमान बदललं. तिनं टिकली लावणं बंद केलं, लिपस्टिक लावणं बंद केलं आणि स्कार्फच्या ऐवजी हिजाब वापरायला लागली. अशा पद्धतीनं ती स्कार्फ बांधायला लागली. त्याच्यामुळं घरच्यांना शंका आली आणि मग नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्या अगोदर नाशिक पोलिसांच्या ज्या महिला कर्मचारी आहे त्यांनी स्वीपरचं काम स्वीकारून त्या कंपनीत प्रवेश मिळवला आणि ती सत्यता जाणून घेतली. त्यांनी पाहिलं की अशा अनेक महिला, अनेक मुली यांच्या जाळ्यात अडकलेल्या आहे. मग त्यांची खात्री झाल्यानंतर सर्व पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या ज्या महिला आहे त्यांना FIR दाखल करायला लावले, केस दाखल करायला लावले. त्यांचा विश्वासात घेतलं, त्यांना संरक्षणाची हमी दिली आणि त्यातून असं समोर आलं की दानिश शेख, शफीक शेख, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, निदा खान, अश्विनी चेनानी या सर्वांवर केस झाली आणि या 8 आरोपीपैकी आता 7 आरोपी अटक आहे व निदा खान ही फरार आहे. आणि याच्यामध्ये असं ऐकायला येतं मलेशियाचा सुद्धा एक धर्मगुरू या कटकारस्थानामध्ये सामील आहे. यांनी एक प्रायव्हेट व्हॉट्सॲप ग्रुप बनवला होता आणि त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तो इब्राहिम नावाचा धर्मगुरू, कथित धर्मगुरू आणि मुस्लिम धर्माविषयी माहिती टाकायचा, हिंदू धर्माविषयी वाईट साईट लिहायचा. अशा पद्धतीनं हा कॉर्पोरेट जिहाद वाढतोय आणि आपलेच अजून हिंदू वकील असेल, हिंदू पत्रकार असतील, विरोधी पार्टीतले लोक असतील, हे म्हणतात नाही असं नाही आहे, हे काहीतरी षडयंत्र आहे, जाणून बुजून यांना टार्गेट करतायत. अरे नालायकांनो, तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आपण हिंदू आहोत आणि आपल्या मुली बाटवल्या जातात, त्यांना फसविलं जातं आणि हे जागतिक षडयंत्र आहे आणि हळूहळू याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. तर हिंदूंनो, आपण सर्वांनी सावधान व्हायला पाहिजे आणि जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या मुलींना याच्याविषयी माहिती दिली पाहिजे. गळेलठ्ठ पगारासाठी आपण आपल्या मुलींना वाऱ्यावर सोडता कामा नाही. त्यांना धार्मिक शिक्षण दिलं पाहिजे, नैतिक शिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं मन परिवर्तन होणार नाही, त्या घाबरणार नाही, निर्धास्तपणे बिनधास्तपणे कंप्लेंट दाखल करतील, FIR दाखल करतील. अशा पद्धतीने आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. तुर्तास आज इथंच थांबतो. उद्या पुन्हा अमरावतीच्या विषयावर आपण बोलूयात. मित्रो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रायबरमुळं, तुमच्या लाईकमुळं, तुमच्या शेअरमुळं आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.